फार्मॅथॉन 2 ही मुळात इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन पुणे ब्रांच यांनी सुरू केलेली ही एक मॅरेथॉन स्पर्धा आहे. डॉक्टर एल सत्यनारायणन सर यांच्या त्या कन्सेप्ट मधून आणि IPA पुणे ब्रांचच्या पदाधिकाऱ्यांच्या कन्सेप्ट मधून ती स्पर्धा आपण 2024 पासून सर सुरू केली. मागच्या वर्षी देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मुळात ही स्पर्धा घेण्यामागे उद्देश हा होता की फार्मसीची जे काही क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, कोणी इंडस्ट्रीमध्ये आहे, कोणी महाविद्यालयात आहे, कोणी हॉस्पिटल फार्मसीमध्ये आहे, कोणी औषध प्रशासनामध्ये आहे, अशा सर्व लोकांना एकत्र आणणे आणि एकत्र त्यांचे विचार विनिमय करणे, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आणि फार्मसी फ्रॅटर्निटीनं ते लीड करून कम्युनिटीला जोडणे, हा बेसिक उद्देश सर आम्ही या माध्यमातून केलेला आहे. आणि मला वाटतं आज आमच्या या फार्मॅथॉन 2 साठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पुणे आमच्या बरोबर आहे, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पुणे आहे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आमच्या बरोबर याच्यामध्ये आहे, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स इन इंडिया आमच्या बरोबर आहे. अनेक फार्मा कंपन्यांनी, लुपिन, सेंटॉ सारख्या कंपन्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. काही सोशल वेलफेअर पण आमच्या बरोबर आहेत, लहू बालवडकर सोशल वेलफेअर म्हणून, ते आमच्या बरोबर जुडलेले आहे. अनेक चांगल्या चांगल्या कंपन्यांनी, बाउली म्हणून त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. असे खूप लोकांनी सर आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलेलं. एक चांगलं काम तुम्ही करताय. IPA पुणे ब्रांच एक सोशल कॉज घेऊन पुढे येत आहे. त्यासाठी सगळ्या मंडळींनी हातात हात घालून ही फार्मॅथॉन 2 स्पर्धा ही फार्मसीच्या लोकांसाठीच नाही, केवळ तर सर्व समाजातील घटकांसाठी ही एक मॅरेथॉन स्पर्धा नसून एक अवेअरनेस कार्यक्रम आहे, हे मी सर या निमित्तानं सांगतो. या फार्मॅथॉन 2 चा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून आजच्या पॉडकास्टच्या निमित्ताने आपण सर्वांनी या प्लॅटफॉर्म मध्ये यावं, फार्मॅथॉन 2 चा अनुभव घ्यावा, असे मी असं आव्हान आपल्या सर्वांना करतो.